12वीच्या निकालामध्ये यंदाही मुलींचीच बाजी। राज्याचा 12वीचा निकाल 89.79%, कोकण विभाग 94.14% अव्वल स्थानी, तर दुपारी 1 नंतर मुलांना ऑनलाईन निकाल पाहता येणार। कनेक्टिंग लिंक सुरू होऊनही मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी कायम। वाहतूक कोंडीमध्ये अडकले मनसे नेते अभिजित पानसे। मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी। माणगाव ते ढालघर फाटा वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहतूक कोंडीनं वाहन चालक हैराण। चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे नसरापुरामध्ये तीव्र पडसाद। घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवत नसरापूर ग्रामस्थांचा मोर्चा। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। पुणे नसरापूर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी। आरोपीवर याआधीही 75 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा। आरोपी 5 ते 6 वर्षांपूर्वी जेलमधून सुटून आल्याची माहिती। नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील 4 आरोपींना आज नाशिक कोर्टात हजर करणार। आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना ईडीचं समन्स। पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश। खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची ईडी चौकशी करणार। पायधुनीतील त्या चौघांचा मृत्यू कलिंगडामुळे नाही। कलिंगडात कोणतेही घातक घटक आढळले नसल्याची एफडीएची माहिती। बिर्याणीसह 11 पदार्थांचे नमुन्यांतही भेसळ नाही। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक। प्रशासनाकडून कलिंग ऑपरेशन सुरू। अंडी आणि पशुखाद्यही नष्ट करण्यात येणार। पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाकडून मदत जाहीर। गॅस सिलेंडर दराच्या भडक्यामुळे हॉटेलिंग महागणार। खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15% वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत। देशभरातील मोबाईलवर एकाच वेळी वाजला आपत्कालीन सायरन। केंद्र सरकारकडून तंत्रज्ञानाची चाचणी। आपत्ती काळात नागरिकांना सतर्क करण्याचा उद्देश। डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब। युरोपियन युनियनवर 25% टॅरिफची घोषणा। व्यापार कराराचं पालन करत होत नसल्याचा आरोप।